हर हर महादेव मित्रांनो, आपले स्वागत आहे भक्ती मार्ग महादेव कथा या चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत एका गरीब भक्ताची कथा, ज्यांच्या श्रद्धेमुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांचं आयुष्य बदललं। एका लहानशा गावात एक गरीब माणूस राहत होता। त्याचं नाव होतं गंगाधर। तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण कितीही अडचणी आल्या तरी तो दररोज सकाळी शिवलिंगावर पाणी अर्पण करायला विसरायचा नाही। त्याच्या हृदयात एकच भावना होती, भोलेनाथ, माझ्याकडे काहीच नाही, पण माझं मन नेहमी तुझ्या चरणी आहे। गावातले श्रीमंत लोक त्याची थट्टा करायचे। ते म्हणायचे, गंगाधरा, देवाला फक्त पाणी अर्पण करून काय होणार? तुला संपत्ती मिळणार आहे का? पण गंगाधर शांतपणे हसायचा आणि म्हणायचा, माझ्या भोलेनाथाला पैशाची गरज नाही, त्याला माझं प्रेम आणि भक्ती पुरे आहे। एके रात्री गंगाधर झोपला असताना त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं। त्याच्या समोर ध्यानमग्न महादेव प्रकट झाले। भोलेनाथ म्हणाले, भक्त गंगाधरा, तुझ्या श्रद्धेला मी बघत आलो आहे। तुझ्या भक्तीपुढे जगातील वैभवही लहान आहे। आता मी तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समाधान देतो। सकाळी उठल्यावर गंगाधराचं मन एकदम शांत आणि प्रसन्न झालं। त्याला जाणवलं की खरी संपत्ती म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि समाधान। मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की सत्य भक्ती ही पैशातून किंवा वैभवातून होत नाही, ती मनापासून असते। जर मन स्वच्छ असेल, भावना शुद्ध असतील, तर महादेव नक्की प्रसन्न होतात। हर हर महादेव। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा। जर कथा आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि अजून कथा ऐकण्यासाठी आमचं भक्ती मार्ग महादेव कथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हर हर महादेव। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।